नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य पुरस्कृत यांत्रिकीकरण योजना त्या अंतर्गत ट्रॅक्टर योजनेचा समावेश या योजनेमध्ये केला जातो. तर ट्रॅक्टर या घटकासाठी तुम्हाला 50% अनुदान दिलं जातं शासनाकडून. एकतर 1,25,000 किंवा एकूण रकमेच्या 50% अनुदान यापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदानस्वरूप शेतकऱ्यांना दिली जाते मित्रांनो. म्हणजे एकूण रकमेच्या 50% अनुदान ट्रॅक्टर या घटकासाठी शेतकऱ्यांना दिलं जातं. तर राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या घटकासाठी ऑनलाईन अर्ज कसं करायचं महाडीबीटीवरून हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार आहे मित्रांनो. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. मी मराठी 45 हे चॅनलचं नाव आहे आपल्या. तर इथं महाडीबीटीच्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला अर्जदार लॉग इन हे ऑप्शन दिसत आहे. अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि हा अर्ज तुम्ही मोबाईलवरून स्वतःच्या 2 मिनिटांमध्ये भरू शकता मित्रांनो. तर अर्जदार लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर वैयक्तिक शेतकरी हा निवडायचा ऑप्शन आणि इथं फार्मर आय डी तुमचं टाकून घ्यायचं आहे. फार्मर आय डी टाकून OTP पाठवा या ऑप्शनवरती भरल्यानंतर आणि OTP हे फार्मर आय डीला जो मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे तुम्ही त्याच नंबरवरती हे OTP जाणार आहे. तो OTP तुम्हाला इथं भरायचा आहे आणि OTP तपासा हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा समोर तुमचं लॉग इन पेज ओपन होणार आहे मित्रांनो. युअर प्रोफाईल डिटेल्स आर फेस्ड सक्सेसफुली म्हणजे तुमचं फार्मर आय डीनुसार लॉग इन झालेलं आहे. त्याचा एक पॉपअप मेसेज आलेला आहे इथं. तर हा ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता असं होम पेज दिसणार आहे तुम्हाला. इंटरफेस असं दिसणार आहे होम पेजचं. इथं आल्यानंतर डाव्या कोपऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला ऑप्शन दिसत आहे घटकासाठी अर्ज करा. तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर परत एक विंडोज ओपन होणार आहे. तिथं तुम्हाला काही योजनांची यादी दिलेली आहे. कृषी यांत्रिकीकरण कुठले योजना आहेत कृषी यांत्रिकीकरण या घटकाखाली, त्यासोबतच सिंचन साधने व सुविधा याच्याखाली कुठल्या योजना आहेत अशा सर्व योजना इथं दिलेल्या आहेत. तर इथं तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण हा पर्याय निवडायचा आहे आणि समोरच बाबी निवडा जो ऑप्शन दिसत आहे, बाबी निवडा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता पुढचं पेज ओपनचं आहे. कारण कुठलीही गडबड न करता चुका न करता तुम्हाला मोबाईलवरून स्वतःच्या 2 मिनिटात तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. तर इथं बघू शकता दुसरा ऑप्शन. आता पुढे जे ऑप्शन आलेले आहेत काही आपल्याला घटक निवडायचे आहेत. तिथं बघू शकता मुख्य घटकमध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य आपल्याला अनुदानावर यायचं त्याच्यामुळे हा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर इथं बघायचं आपल्याला काय कुठलं घटक हवंय त्याच्यामध्ये आपण भरपूर आहे तिथं. तर ऊस तोडणी यंत्र आहे, काढणी पश्चात तंत्रज्ञान आहे, ट्रॅक्टर पॉवर टिलर चलित अवजार आहेत म्हणजे ट्रॅक्टरचे जे पेरणी यंत्र त्यासोबत रोटावेटर वगैरे हे जे पाहिजे तुम्हाला ते इथं या ऑप्शनमध्ये भेटतात. पण आता आपण ट्रॅक्टर घेणार आहे त्याच्यामुळे ट्रॅक्टर हा पर्याय निवडत आहोत. आता याच्यामध्ये व्हील आपल्याला निवडायचं आहे. टू व्हील आहे ट्रॅक्टर की 4 व्हील आहे. तर आता आपलं तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही निवडा. आता माझी रिक्वायरमेंट 2 व्हीलची आहे त्याच्यामुळे मी 2WD निवडत आहे. आणि त्यासोबतच HP श्रेणी निवडायचं आहे आपल्याला. पुढे HP तुम्ही आता 4 ऑप्शन आहेत तुमच्यासमोर. 20 PTO HP पर्यंत. जर 20 HPच्या मध्ये हवं आहे तुम्हाला ट्रॅक्टर तर 1 नंबरचा ऑप्शन निवडा. आणि 20 पासून पुढे आणि 40 PTO HPच्या मध्ये जर तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचा आहे 30 म्हणा 28 HP म्हणा किंवा 32 HP हवा असेल तर तुम्हाला हा ऑप्शन निवडायचा आहे 2 नंबर. आणि जर 40 HPच्या वर आणि 50 HPच्या मध्ये जर ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला तिसरा ऑप्शन निवडायचा आहे 40 ते 50 PTO HP पेक्षा जास्त. आणि 50 PTO HP पेक्षा जर जास्त असेल मोठे ट्रॅक्टर असतील 50 HPच्या वरचे तर ते तुम्हाला शेवटचा पर्याय जो ऑप्शन दिसत आहे 4 नंबरचा 50 PTO HP पेक्षा जास्त हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. पण मी आता 30 HPचं ट्रॅक्टर घेणार आहे त्याच्यामुळे 20 ते 40 PTO HP पेक्षा जास्त हा ऑप्शन निवडणार आहे. त्यानंतर बाकीचे ऑप्शन ॲटोमॅटिकली डिसेबल होतील. तिथं तुम्हाला काही भरायची गरज नाही आहे. एवढेच ऑप्शन भरायचे. त्यानंतर इथे संमती दिलेली आहे. तर इथं बघू शकता एक सूचना दिलेली आहे कृषी विभागाकडून. मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजारांची खरेदी करणार नाही. पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे.
तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ट्रॅक्टर पूर्वसंमती जोपर्यंत येत नाही, सहसा आपल्याला कुठल्याही कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेताना ते यंत्र घेऊ नका. कारण आता काही योजनांमध्ये बदल झालेला आहे, तर कुठे तुम्हाला आता यंत्र वगैरे खरेदी करते वेळेस तुम्हाला ज्यावेळेस पूर्वसंमती येते आणि नंतर तुम्ही GST बिल वगैरे अपलोड करता, त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही फील्ड व्हेरिफिकेशन होतं, मोका तपासणी होते, त्यावेळेस पेरणी यंत्र म्हणा, कुठले यंत्र घेतले तुम्ही कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत, तर आता लेझर कोडिंग कंपल्सरी करण्यात आलेली आहे कृषी विभागाकडून. तर लेझर कोडिंग जर नसेल तर तुमचे यंत्र या योजनेतून बाहेर पडतात, तुम्ही अपात्र होता. त्याच्यामुळं सहसा पूर्वसंमती आल्यानंतर कृषी विभागाकडे एकदा चौकशी करा, त्यांना कल्पना द्या, पूर्वकल्पना, त्यानंतरच यंत्रे खरेदी करा आणि त्यानंतर GST बिल वगैरे अपलोड करायचं तुम्हाला. तर अगोदर घेऊ नका, तुम्हाला नक्कीच नुकसान होणार आहे, कारण काही बदल झालेले आहेत आता नव्याने. तर आता आपण बघूया. तर इथं टिक केलेलं आहे, आपण टिक करायचं आहे इथं. पूर्वसंमती आल्यानंतर पूर्वसंमती जोपर्यंत येत नाही आपल्याला अर्ज घ्यायचे नाहीत. ती मी ती जी सूचना आहे त्याला मी टिक केलेलं आहे. त्यानंतर जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आपल्याला. तर अशा प्रकारे एक पॉपअप मेसेज येणार आहे, घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे, आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का. जर तुमचं हे तर अर्ज घटक तुम्ही समाविष्ट केलेला आहे, पण अजून याच्या व्यतिरिक्त काही यंत्र वगैरे घ्यायचे आहेत तुम्हाला ट्रॅक्टर चालित, तर तुम्ही येस हा पर्याय निवडू शकता. नाहीतर तुम्हाला काहीच घ्यायचं नाही, ट्रॅक्टरसाठीच फक्त आपल्याला अप्लाय करायचं आहे महाडीबीटी अंतर्गत, तर फक्त नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं तुम्हाला. नो या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो परत तुम्ही होम पेजवरती येणार आहात, ऑटोमॅटिकली रिडायरेक्ट होणार आहे होम पेज. इथे एक ऑप्शन दिसत आहे तुम्हाला समोरच, अर्ज सादर करा. आता तुम्ही अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेली आहे 70%. तर आता आपल्याला अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अजून पूर्ण अर्ज प्रक्रिया संपलेली नाही आहे, तर अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता आपण निवडलेल्या बाबी तुम्हाला पाहायच्या आहेत. तिथे एक पॉपअप मेसेजसुद्धा आलेला आहे. आपण आपल्या पसंतीची सर्व बाबी निवडल्याची तुम्हाला खातरजमा करायचं आहे. अर्जात आणखी काही बाबींचा समावेश करायचा असल्यास मेनूवर जा आणि या बटनावर क्लिक केल्यानंतर अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करायचा आहे आपल्याला. तर आपले अर्ज वगैरे व्यवस्थित भरलेला आहे आपण, त्याच्यामुळे आता इथं बघू शकता आपण पहा हा ऑप्शन निवडणार आहोत. पहा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं खालीच तुम्हाला काही ऑप्शन दिसणार आहेत. आपण जो आत्ता फॉर्म भरलेला होता कृषी यांत्रिकीकरण ट्रॅक्टर या घटकासाठी, ते संपूर्ण प्रोसेस इथे दिसणार आहे. आणि समोरच पहा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता कशा प्रकारे आपण पूर्ण फॉर्म भरलेला आहे तेच तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर हे बरोबर आहे का एकदा चेक करायचं आहे. त्यानंतर योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी शर्ती किंवा मार्गदर्शक सूचना लागू राहतील, ते आपल्याला मान्य आहेत असं ती सूचना आहे, ते टिक करायचं आपल्याला आणि अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. हे बघू शकता. तर आता माझं अर्ज सक्सेसफुली झालेला आहे, देय यशस्वी झालेली आहे. तर आता तुम्हाला एक प्रश्न पडलेला असेल की माझी पेमेंट का नाही न करताच हे देय यशस्वी का दाखवत आहे. म्हणजे पेमेंट सक्सेसफुली झालेला एक मेसेज जो आत्ता आलता मराठीमध्ये, देय यशस्वी, म्हणजे माझी अर्ज प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, आता मला पेमेंट करायची गरज नाही आहे. तर याचे कारण सांगतो तुम्हाला. कृषी विभागाअंतर्गत ज्या कृषी यांत्रिकीकरण या ज्या योजना राबवल्या जातात, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना, त्या एका आर्थिक वर्षात फक्त तुमच्याकडून एकदाच ₹23.50 चार्जेस घेतले जातात, फक्त एकदाच एका आर्थिक वर्षात. बाकीचे तुम्ही कितीही फॉर्म भरा, म्हणजे समजा आता 1 एप्रिल 2025 पासून 31 मार्च 2026 पर्यंत जर तुम्ही एका घटकासाठी अप्लाय केला आणि त्याच्यासाठी तुमची पेमेंट गेलेली असेल ₹23.50, तर दुसरे फॉर्म भरते वेळेस तुम्हाला वेगळी पेमेंट करायची गरज नाहीये. तर तुम्हाला फक्त एका आर्थिक वर्षात फक्त एकदाच पेमेंट कृषी विभागाकडून घेतली जाते. तर तुम्ही कितीही अर्ज करू शकता नंतर. तर आता देय यशस्वी येण्याचं जो नोटिफिकेशन आलं ते येण्याचं कारण तेच होतं. जर तुम्हाला पुढे अर्ज प्रक्रिया जर तुम्ही पहिल्यांदाच भरत असाल तर तुम्हाला पुढे पेमेंटचं ऑप्शन येतं. पेमेंट वगैरे कसं करायचं आपल्या ऑलरेडी आहेत व्हिडिओ, ते सुद्धा बघून तुम्ही करू शकणार आहात. पण आता माझी पेमेंट ऑलरेडी मी एका घटकासाठी केलेली होती, त्यामुळे पेमेंटचं ऑप्शन आलेलं नाही आहे. त्यामुळे माझा वेटिंग लिस्टमध्ये ऑलरेडी अर्ज गेलेला आहे, इथवरच माझी प्रोसेस.
तुम्ही सक्सेसफुली अप्लाय केल्यानंतर अर्ज सक्सेसफुली अप्लाय झाला आहे किंवा नाही, आपलं पुढे लॉटरीमध्ये नाव येईल किंवा नाही हे चेक करण्यासाठी अर्ज केल्यानंतर लगेचच तुम्हाला लागू केलेले घटक हा ऑप्शन निवडायचा आहे आणि त्याच्यामध्ये येऊन तुम्ही खाली जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे. जर तिथं असेल लिस्टमध्ये नाव तरच तुमचं लॉटरी लिस्ट पुढे जर भविष्यात येणारी लॉटरी आहे त्याच्यामध्ये नाव लागण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. जर पेमेंट सक्सेसफुली झाले तरच इथं नाव येतं. आता मी बघू शकता, तुम्ही आत्ताच तुमच्यासमोर अर्ज केलेलं होतं त्याच्यामुळे इथं माझं 20 ते 40 PTO HP पेक्षा जास्त जो ट्रॅक्टर निवडलेला होता त्याचे आता इथं लिस्टमध्ये नाव आलेलं आहे. म्हणजे मी आता पुढील जे लॉटरी लागणार आहे त्याच्यामध्ये मी पात्र आहे. तर आता इथं बघू शकता वेटिंग लिस्टमध्ये माझं नाव आलेलं आहे आणि आता लागल्यानंतर लॉटरीमध्ये नाव किंवा टेक्स्ट मेसेज मला येऊन जातं कृषी विभागाकडून. अशा प्रकारे तुम्हाला घर बसल्या अगदी 2 मिनिटात तुम्ही स्वतः अर्ज करू शकणार आहात मित्रांनो. कुठंही न जाता मोबाईलवरून तुमच्या स्टेप बाय स्टेप फॉलो करा. तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. ट्रॅक्टरसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. 50% अनुदानावर तुम्हाला हे ट्रॅक्टर मिळणार आहेत मित्रांनो. 1,25,000 रुपये हे अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. आणि आता कृषी यांत्रिकीकरण या घटकासाठी निधीसुद्धा शासनाकडून आलेला आहे. जर तुम्हाला ट्रॅक्टर हवा असेल तर तुम्ही अर्ज करायला हरकत नाही आहे. पूर्वसंमतीसुद्धा येण्यास सुरुवात झालेली आहे, कारण आचारसंहिता संपलेली आहे आणि त्याच्यामुळं पूर्वसंमत्यासुद्धा देणं सुरू झालेलं आहे कृषी विभागाकडून. तर तुम्ही अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या. जर माहिती आवडली असेल तर मित्रांनो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.